दुसरी गोष्ट महत्वाची आहे की डेटा टेम्पलेट्स ज्या नॅकच्या आहेत त्याचा आधार आपण घेतला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे डेटा टेम्पलेट्सला सपोर्टिंग एव्हिडन्ससाठी सांगितलेल्या एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, एवढ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला नॅकच्या डॉक्युमेंटेशन मध्ये कुठलीही अडचण येणार नाही. पद्धत ठरवून घ्या पहिला. दुसरा नॅकचं टेम्पलेट बघा. आणि तिसरं नॅकचे एसओपीज बघा. एवढ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग आता सुरुवात करायची. तर सुरुवात करायची म्हणजे प्रश्न विचारावे लागतील. उदाहरणार्थ आता तुम्ही म्हटलं की समजा प्रोग्राम आउटकम्स ननावरे सरांनी उच्चारलं. तर प्रोग्राम आउटकम्स, मग तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करता. व्हॉट म्हणजे काय असतं रे, प्रोग्राम आउटकम्स काय असतात? मग म्हणता वेअर, कुठे सापडतील हे प्रोग्राम आउटकम्स? मग प्रश्न विचारता हाऊ, कसे लिहायचे ते प्रोग्राम आउटकम्स? मग प्रश्न विचारतात व्हाय, लिहायचेच कशाला? मग प्रश्न विचारतात वेन, कधी लिहायचे? आणि मग शेवटी महत्वाचा प्रश्न येतो हू, लिहिणार कोण? हीच तर गंमत आहे. आपण आपल्या वर्क प्लेसमध्ये हेच सगळे प्रॉब्लेम्स फेस करतोय. तर जेव्हा एक मुद्दा समोर येतो, त्या मुद्द्याशी रिलेटेड जेव्हा तुम्ही इतके प्रश्न विचारता, तेव्हा तुम्हाला उत्तरं मिळायला लागतात. त्यामुळे प्रश्न विचारा, पण फक्तच प्रश्न नाही विचारायचे आहेत, त्याची उत्तरं पण सुचवायची आहेत. आपल्या महाविद्यालयामध्ये अशी अनेक लोक असतात, नुसतंच प्रश्न विचारतात आणि एखादं काम सुरू झालं की अडचण निर्माण झाली रे झाली. पण सजेशन्स पण घेऊन यायचं. हो सर मी करतो, बिंग प्रोएक्टिव्ह. हो सर मी आणि हा हे दोघं मिळून आम्ही करूयात. तर हू हा प्रश्न फार मोठा डिफिकल्ट होणार नाही. तर आता ते प्रश्न विचारता विचारता आपण आपल्या डॉक्युमेंटेशन पर्यंत कसे पोहोचणार आहोत, लेट अस सी. आयडेंटिफाय, आता उदाहरणार्थ मी आयडेंटिफाय केलं होतं. काय आयडेंटिफाय केलं होतं? पीओज म्हणजे प्रोग्राम आउटकम्स आयडेंटिफाय केले. ठीक आहे. आता याच्या संदर्भात मला कुठे काय भेटतं आहे, तर मी जाऊन एसओपी बघतो. नॅकच्या मॅन्युअलमध्ये एसओपी मध्ये काय दिलेलं आहे, कोणता प्रश्न आहे. मग तिथे जाऊन आपल्याला समजतं की हे पीओज, सीओज आणि पीएसओज हे लिहून आपल्याला आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. आणि शिवाय त्याच्यासोबत आपल्याला याच्या सपोर्टिंग मध्ये पीओस पीएसओ चे अटेनमेंट म्हणजे आउटकम्स पर्यंत पोचतो कसे किंवा पोचलो आहोत की नाही हे तपासायचं आहे. मग तुम्ही तिसरा प्रश्न विचारता, हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत का किंवा नाही आहेत का? मग सिलेबस विद्यापीठाने जो विद्यापीठाच्या साईटवर अपलोड केलाय तो तुम्ही पाहता. त्याच्यामध्ये अनेक वेळा विद्यापीठाने लिहिलेले आउटकम्स आपल्याला सापडतात आणि तुम्ही म्हणता अरे विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये करिक्युलम मध्ये हे लिहिलेले आहेत, त्यामुळे माझ्याकडे आहेत. पण मग पुन्हा प्रश्न येतो, अरे त्यांनी फक्त प्रोग्राम स्पेसिफिक किंवा कोर्स आउटकम्स दिलेले आहेत, प्रोग्राम आउटकम्स दिलेलेच नाही विद्यापीठाने. मग तुम्ही काय म्हणता, येस यू हॅव टू क्रिएट इट. मग तुम्ही सोर्सचा विचार करता. आता उदाहरण सांगितलं मी, कॉलेजच्या ऑफिसमध्ये सापडणार आहे का, शिक्षकांकडे सापडणार आहेत का, विद्यापीठाकडे सापडणार आहे का, एखाद्या कमिटीकडे सापडणार आहेत का, परीक्षा विभागाकडे सापडणार आहे का? तर तो जो एक मुद्दा तुम्ही शोधला होता, आयडेंटिफाय केला होता, तिथपासून तुम्ही प्रश्न विचारत जाता आणि मग कुठपर्यंत पोहोचता, प्रोक्योर म्हणजे शेवटी डॉक्युमेंट मिळालं किंवा तुम्ही तयार केलं. आणि डॉक्युमेंटेशन मिळाल्यानंतर किंवा तयार केल्यानंतर आता याला एकत्रित आणण्याची गरज आहे, कोलेट करण्याची गरज आहे. आणि मग एकत्रित आल्यानंतर त्या ठिकाणी जिथे त्याचे फोल्डर्स आहेत त्या फोल्डर्स मध्ये आपल्याला टाकायचं आहे. प्रत्येक हे अगदी किचन सारखं आहे. आपल्या किचन मध्ये प्रत्येक धान्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी ठरलेली भांडी आहेत, काचेची किंवा प्लास्टिकची. काही लोक त्याच्यावर लेबल सुद्धा लावून ठेवतात. आणि आपण आपल्या बायकोला किंवा आईला विचारलं तांदूळ कुठे ठेवले, ते बरोबर सांगतात, त्या वरच्या खणामध्ये शेवटचा डबा. सो दिस इज डॉक्युमेंटेशन साठी पण हेच करायचं आपल्याला की ठरलेली फोल्डर्स असली पाहिजे. कारण जर ठरलेली फोल्डर्स असतील तर स्टोरेज आणि रिट्रीव्हल हे खूप छान पद्धतीने होतं. सांगितलं की पटकन डब्यातनं बिस्किटाचा पुडा काढला आणि खाल्ला. नाही तर शोधतच बसा कोणत्या डब्यात ठेवले आहेत, मॅगी कुठे ठेवलेली आहे, आपला किचन मधला गोंधळ होतो. तसाच आपल्या आयक्यूएससी मध्ये गोंधळ व्हायला नको आहे. म्हणून स्पेसिफिक फोल्डर्स आणि स्टोरेज अँड रिट्रीव्हल फार महत्वाचे. आणि एकदा या सगळ्या गोष्टी हाती असल्या की आयआयक्यूए काय, एसएसआर काय आणि एक्यूआर काय, कधीही सांगा अपलोड करू. काही घाबरण्याचं कारणच नाहीये. आणि म्हणून हे महत्वाचं आहे, म्हणजे इंडेक्सिंग किंवा क्रायटेरियन वाईज त्याला एका फोल्डर मध्ये ठेवणे. ते कसं करायचं तेही मी पुढे सांगणार आहे. आता आपण पटकन एक 2-3 प्रकारचे एक्झाम्पल्स पाहूयात.
साधारण 40 मिनिटं माझी झालेली आहेत. या पहिल्या एक्झाम्पल मध्ये 1.1.1 हा क्वालिटेटिव्ह स्वरूपाचा प्रश्न आपण पाहूया, म्हणजे निबंधात्मक प्रश्न. आता निबंधात्मक प्रश्नाची गंमत काय आहे की प्रत्येक कॉलेज इथे वेगवेगळं उत्तर देऊ शकते आणि त्यामुळे त्यांचं डॉक्युमेंटेशन, त्याच्यासाठी सादर केलेले एव्हिडन्स सुद्धा वेगवेगळे असू शकते. तर इथे ते काय म्हणतात, इथे म्हणतात फाईल डिस्क्रिप्शन मध्ये की अपलोड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. तुम्ही 500 शब्दांमध्ये जे काही लिहिलं ते आम्हाला मान्य आहे, पीअर टीम येईल तेव्हा ती तपासणार आहे. पण या ऍडिशनल इन्फॉर्मेशन, हे अपलोड ऍडिशनल इन्फॉर्मेशन, लिंक फॉर ऍडिशनल इन्फॉर्मेशन, हे पाहिल्या तुम्ही डोकं खाजवायला लागतात. ऍडिशनल म्हणजे मी काय देऊ, कोणते एव्हिडन्सेस मी इथे सादर करू. मग तुम्ही विचार करता आणि ते प्रश्न वाचायला सुरुवात करता. आणि जेव्हा प्रश्न वाचता तर तुम्ही पाहता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, इन्स्टिट्यूशन एन्श्योर्स इफेक्टिव्ह करिक्युलम डिलिव्हरी. ननावरे सर सांगत होते की करिक्युलम तुम्हाला विद्यापीठाने तयार करून दिलेला आहे, पण तो विद्यार्थ्यांपर्यंत पोचला आहे की नाही आणि कोणत्या पद्धतीने पोचला हे तुम्ही एन्श्योर करता का. हे खरंच तुमच्याकडे घडताय, ते घडेल याच्यासाठी तुम्ही काय करता. थ्रू अ वेल प्लॅन्ड अँड डॉक्युमेंटेड प्रोसेस. त्यासाठी तुमच्याकडे एखादी ठरवलेली काहीतरी पद्धत आहे का, एखादी प्रोसेस आहे का, ती डॉक्युमेंट झालेली आहे का. आणि तुम्ही म्हणाल हो हो आम्ही ठरवल्याप्रमाणे करिक्युलमची डिलिव्हरी करतो. ऑल राईट, गुड, पण पुरावे द्या. मग ते पुरावे कोणकोणते असू शकतात, तर मग तुम्ही सांगता की वर्षाच्या सुरुवातीला आम्ही एक अकॅडमिक कॅलेंडर तयार करतो, टीचिंग प्लॅन तयार करतात, डिपार्टमेंटमध्ये मीटिंग्स होतात, त्याच्यामध्ये वर्कलोड ठरतो, आम्ही लर्निंग आउटकम्स बघतो, टाइम टेबल तयार होतात, वेगवेगळ्या टीचिंग लर्निंग रिसोर्सेसचा वापर करतो, आम्ही अटेंडन्स ठेवतो, विद्यार्थी जर स्लो लर्नर्स असतील तर त्यांना रेमेडियल कोर्सेस देतो, क्वेश्चन बँक्स तयार करतो आणि व्हॉट नॉट. एवढा सगळा निबंध तुम्ही 500 शब्दांमध्ये लिहिणार. परंतु जेव्हा पीअर टीम येईल तर याच्यासाठीचे आपल्याला एव्हिडन्स सादर करावे लागतील. म्हणूनच मी पहिले सांगितलं तुम्हाला की आयडेंटिफाय की डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे. आता इथे आपण आयडेंटिफाय केलं की माझ्या सिस्टममध्ये करिक्युलमची इफेक्टिव्ह डिलिव्हरी करण्यासाठी या पॉसिबल डॉक्युमेंट्सची गरज मला पडेल. संभाव्य डॉक्युमेंट्स आहेत, तुमच्याकडे यातल्या सगळ्याच गोष्टी असतील असे नाही, पण ज्या गोष्टी आहेत किंवा करता आहात तुम्हाला त्यापैकी ही यादी एक सापडू शकेल. मग हे कुठून सापडणार, तर मग तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर जाता, डिपार्टमेंटल लेवलवर जाता, इन्स्टिट्यूशनल लेवलवर जाता आणि तुम्हाला असं लक्षात येतं की यातल्या काही गोष्टी आपल्याला शिक्षकांकडे जावं लागेल, त्यांच्याकडे सापडतील. यातल्या काही गोष्टी आपल्याला डिपार्टमेंट मधून सापडतील, यातल्या काही गोष्टी आपल्याला कॉलेजच्या ऑफिसमधून सापडतील. फॉर एक्झाम्पल अकॅडमिक कॅलेंडर हे घ्यायला तुम्हाला कदाचित IQAC मध्ये जावं लागेल किंवा प्रशासनाकडे जावं लागेल. इंडिव्हिज्युअल लेवलवर टीचिंग प्लॅन्स जे असतील शिक्षकांचे ते घ्यायला तुम्हाला कदाचित टीचर्सकडे जावं लागणार आहे. टाइम टेबल्स घ्यायला, वर्कलोड डिस्ट्रीब्युशन घ्यायला कदाचित तुम्हाला डिपार्टमेंट लेवल. तर हे तुम्हाला हळूहळू हळूहळू आयडेंटिफाय करावं लागतं. सो आयडेंटिफाय द प्रॉब्लेम फर्स्ट, देन प्रॉब्लेम कुठे कुठे सुटू शकतात ते शोधा आणि हळूहळू त्या दिशेने वाटचाल केली की डॉक्युमेंटेशन सहज शक्य होतं. पण यासाठी आपल्याला नेमकं माहिती असावं लागतं की मला पाहिजे काय. आपल्याला अनेक वेळा हेच माहित नसतं की पाहिजे काय, मग आपण इकडे तिकडे कुठेतरी भटकत असतो. तर दिशा ही फार महत्वाची आहे. नाव आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ, ते 4-4 या प्रश्नाचं क्रायटेरियन 4 मधला हा प्रश्न आहे. हा क्वांटिटेटिव्ह स्वरूपाचा आहे. आता इथे काय विचारलेलं आहे, पर्सेंटेज पर डे युसेज ऑफ लायब्ररी बाय टीचर्स अँड स्टुडंट्स. टक्केवारी प्रत्येक दिवसाला किती शिक्षक आणि विद्यार्थी हे महाविद्यालयाच्या लायब्ररीला, ग्रंथालयाला व्हिजिट देत असतात. तर याची टक्केवारी जर आपल्याला मिळवायची असेल तर कुठेतरी आपलं रेकॉर्ड असलं पाहिजे ना की किती शिक्षक आले आज लायब्ररीमध्ये, किती विद्यार्थी आले. 5 मार्कांचा हा प्रश्न आहे. पण आता याला डॉक्युमेंटेशन करत असताना तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर पहिलं म्हणजे एक्सेशन रजिस्टर. आपल्या लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये कदाचित एक रजिस्टर ठेवलेलं असेल. तुम्ही एंट्री करता, तारीख टाकता, नाव टाकता, किती वाजता आलो, किती वाजता गेलो, पुन्हा सही करता जाताना. मग हे झाले फिजिकल युजर्स. पण काही आता बिकॉज ICT तंत्रज्ञान आलेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, तर कदाचित आपल्याकडे बायोमेट्रिक मशीन लावलेली असेल, कदाचित तुमच्याकडे एनलिस्ट किंवा डेलनेटचं सबस्क्रिप्शन असेल, जिथे लॉग इन केल्यानंतर तो फुटफॉल ई रिसोर्सेसचा त्यांच्या ऍडमिनच्या लॉग इनवर दिसत असेल, तर त्याचे रेकॉर्ड्स आपल्याला ठेवावे लागतील. तुम्ही कोणती कॉम्प्युटिंगची मेथड यूज करतात, वेदर इट इज लॉग इन ऑन द डेटाबेस दॅट यू आर हॅव्हिंग, वेदर इट इज अ बायोमेट्रिक ऑर फेस रिडिंग मशीन यू आर हॅव्हिंग, किंवा तुमच्याकडे लेजर जर असेल, जे रजिस्टर ज्याच्याबद्दल मी बोललो आहोत,
तर त्या लेजरची ई कॉपी, त्याचा फोटोग्राफ पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लागू शकतो. आणि डीव्हीव्ही या प्रोसेसमध्ये काय करते, कोणत्याही 5 दिवसाचा डेटा रॅन्डमली तुम्हाला मागत असते आणि त्या आधारावर पुन्हा तुमचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून तुम्हाला सोपवत असते. तर फॉर्म्युला फार सोपा आहे. किती शिक्षक आणि विद्यार्थी पर डे येतात लायब्ररीमध्ये अपॉन टोटल नंबर ऑफ टीचर्स अँड स्टुडंट्स इंटू 100. पण त्याच्यासाठी लागणारे एव्हिडन्स हे खूप स्पष्टपणे सांगितलेले आहे. स्क्रीनशॉट्स असतील किंवा ई कॉपीज ऑफ द लेजर असतील किंवा तो ऑनलाईन जो तुमचा डेटा तयार झालेला आहे लॉग इनचा एनलिस्ट नेटवर, तो सुद्धा इथे आपल्याला लागू शकतो. तर हे एव्हिडन्सेसचे प्रकार. म्हणजे माझा सांगायचा हेतू असा आहे की पहा, एसओपीनेच आपल्याला सांगितलंय की काय शोधायचं आहे. तर आयक्यूएससी कोऑर्डिनेटर्स, क्रायटेरियन कोऑर्डिनेटर्स आणि संपूर्ण स्टाफ, मग ते लायब्ररीयन असतील या केसमध्ये, यांना नेमकं माहिती पाहिजे आधीच, 5 वर्षांनंतर नाही, आधीच, की मला कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे. जर ते माहित नसलं, सर आम्ही आतापर्यंत तर हे करतच नव्हतो, मग आता काय करायचं? तर करत नव्हतं कारण तुम्ही एसओपीज वाचलेले नव्हते, मॅन्युअल वाचलं नव्हतं. त्यामुळे एसओपीज, मॅन्युअल, डेटा शीट्स हे आपल्याला दिशा देणारे डॉक्युमेंट्स आहेत. हे नेमके नक्की वाचावे. आता एक शेवटचं एक्झाम्पल मी क्रायटेरियन 6 मधलं घेतो आहे, जिथे असं अपेक्षित आहे की एक महाविद्यालयाचं स्ट्रॅटेजिक किंवा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असावं आणि त्या संदर्भाचं डॉक्युमेंट हे वेबसाईटवर असावं. आता पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणजे पुढची 5 वर्ष आणि गेली 5 वर्ष मी काहीतरी प्लॅनिंग केलं होतं का, काहीतरी नियोजन होतं का, ज्या आधारावर माझ्या महाविद्यालयाची वाटचाल चालू होती. तर ते नियोजन करण्यासाठी जी प्रोसेस लागते ती प्रोसेस मी इथे डिफाईन नाही करणार आहे. परंतु हे नियोजन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता तेव्हा तुम्हाला जे डॉक्युमेंट्स तयार होतात त्यापैकी एक डॉक्युमेंट म्हणजे पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणजे मला वाटतं आदरणीय प्राचार्य साहेब आपल्या भाषणामध्ये सांगत होते की आमच्या महाविद्यालयाने मग असं ठरवलं होतं, मग इतके आम्ही वोकेशनल कोर्सेस किंवा स्किल बेस्ड कोर्सेस सुरू केले, इतके पीएचडी सेंटर्स झालेत. तर हे कधीतरी ठरवलं होतं की या दिशेनं आपल्याला वाटचाल करायची आहे. बाय 2021 मी इथपर्यंत पोहोचलेलो असेल. आणि मग त्या डॉक्युमेंटवर मी लिहितो की हे मी मिळवलं आहे किंवा नाही मिळवलं आहे. जर मिळवलं आहे तर आजचा त्याचा स्टेटस काय, आणि जर मी नाही मिळवू शकलो तर ते न मिळवण्याचं कारण काय आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलं जातं. आणि अशा पद्धतीच्या कागदांना आपण ऍक्शन टेकन रिपोर्ट म्हणतो. तर पहा काय काय तयार झालं. एक म्हणजे पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार झाला, जो डॉक्युमेंट आहे. तुम्ही एक डॉक्युमेंट तयार केला आणि त्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅन अनुसार गोष्टी घडल्यात किंवा नाही घडल्यात त्या डॉक्युमेंटला आपण रेकॉर्ड म्हणतो, त्याच्या नोंदीला आपण रेकॉर्ड म्हणतो, आणि हे कॉलेजच्या वेबसाईटवर. तर 3 प्रश्नांमध्ये मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की डॉक्युमेंटेशन आणि एव्हिडन्सेसचा वापर आपण कसा करायचा आहे. आता एक महत्वाचा बदल जो मी सुरुवातीला सांगितला तुम्हाला आलेला आहे या मेथोडॉलॉजीमध्ये, तो म्हणजे जिओ टॅगिंग ऑफ द फोटोग्राफ्स. आणि आपण ही नेहमी चर्चा करत असतो की ही जिओ टॅगिंग नावाची भानगड आली का बरं, तर ज्या कारणाने एपीआय आलं शिक्षकांसाठी त्याच कारणाने हे जिओ टॅगिंग पण आलं. पण आपण प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढत असतो. एपीआय आलं तर आपण जर्नल काढायला सुरुवात केली, पब्लिकेशनचा दर्जा नाही उंचावला. तसंच हे जिओ टॅगिंग व्हायला नको आहे. जिओ टॅगिंगचा हेतू असा आहे की अनेक वेळा लोक क्लेम करायची ही माझी क्लासरूम आहे, आमच्याकडे इतके क्लासरूम्स आहेत, ते सगळे आयसीटी इनेबल्ड आहे, आमच्याकडे मोठं ऑडिटोरियम आहे. तर नॅक म्हणते ओके अग्रीड. पण ज्या काही लोकांनी केलेल्या मॅल प्रॅक्टिसेस असतात त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला एक जिओ टॅग्ड फोटोग्राफ पाहिजे, म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचे एक्झॅक्ट नंबर्स, म्हणजे संगमनेर महाविद्यालयाचा सेमिनार हॉल जर असेल तर त्याच्यावरनं दिसलं पाहिजे की हे संगमनेर महाविद्यालयाच्या या ठिकाणी असलेली जागा आहे, या ठिकाणी असलेला सेमिनार हॉल आहे. तर थोडक्यात हा आपल्यावर ऍडिशनल चेक आहे किंवा अविश्वास आहे, पण तो गरजेचाही होता काही अर्थाने. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक चांगल्या दर्जाचा जर डिजिटल कॅमेरा ज्याच्यामध्ये जीपीएस असेल ते जर आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध असतील तर फारच चांगली गोष्ट आहे. त्या डिजिटल कॅमेराचं जीपीएस म्हणजे लोकेशन आयडेंटिफायर हे ऑन करून फोटोग्राफ्स घ्यायचे, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये आपोआप लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे रेकॉर्ड होत असतात. तसं नसेल तर आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये, स्मार्टफोन्समध्ये प्रत्येकाला जीपीएस आहे, त्या मोबाईल कॅमेरावर आपण फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत. आणि आताच्या टेक्नॉलॉजीमध्ये अनेक वेळा जीपीएस ऑन नसला तरी त्याच्यावर लोकेशन रेकॉर्ड होत असते, एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट करायची आहे, हे फोटोग्राफ्स आपल्या कॉम्प्युटरवर आपण सेव्ह करायचे. माझ्याकडे एक मेथड आहे संगमनेर कॉलेजमध्ये. कांदळकर नावाचा एक व्यक्ती, वी डू नॉट हायर अ फोटोग्राफर फ्रॉम आउटसाइड,
कांदळकर नावाची एक व्यक्ती आहे, त्याला जबाबदारीच आहे. तो एक डिजिटल कॅमेरा प्लस प्राचार्यांचा कॅमेरा, हे दोन्ही कॅमेरा घेऊन कार्यक्रमांच्या वेळेला जिथे कुठे असतील तो जात असतो आणि त्याला आधीच रिक्वेस्ट दिलेली असते की आज या तारखेला हा कार्यक्रम इतके वाजता आहे, तिथे हजर राहायचं. तो रेकॉर्ड करतो आणि लायब्ररीमध्ये मिस्टर कटके, योगेश कटके आहे, त्यांच्या पीसीवर जाऊन हे ऑटोमॅटिकली फोटोज डिपॉझिट होत असतात. आयक्यूएसी कोऑर्डिनेटरला जी टेक्निकल असिस्टंट आहे ती त्या दिवसाचे फोटो तिच्याकडे आवश्यक असलेले फोटो सॅम्पलवर घेऊन असते, रिपोर्टसाठी आवश्यक असलेले फोटो. सो एक याला आपण म्हणतो मेकॅनिझम, एक प्लॅन, एक प्रोसेस आपल्याकडे एक्झिस्टन्समध्ये असली पाहिजे. एनिवेज, सो हे फोटोग्राफ्स जेव्हा तुम्ही याच्यावर राईट क्लिक कराल आणि राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीज मध्ये जाल, तर प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर असं काहीसं तुम्हाला दिसणार आहे, ज्याच्या डिटेल्समध्ये एक हेड असतं ज्याला आपण जीपीएस म्हणतो आणि त्याच्यामध्ये लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड दिसतात, जे ठरवतात की हे नेमकं कोणतं ठिकाण आहे जिथे फोटोग्राफ्स घेतले गेले आहेत. नाव एक दुसरी महत्वाची अडचण जी आपल्याला जाणवते डॉक्युमेंटेशन करत असताना, आणि अनेक महाविद्यालय मी पाहिले आहेत 4थ्या आणि 5व्या वर्षी हे काम सुरू करतात. कमिटीज खूप असतात, 40-42 प्रकारचे कमिटीज आणि त्याचे कोऑर्डिनेटर्स असतात. काही कमिटीज फंक्शनल असतात, काही कमिटीज नावावर असतात. प्रत्येकाला खूप इच्छा असते की मी कोऑर्डिनेटर व्हावं एखाद्या कमिटीचं. काहींना अनिच्छेने काही कमिटीज आलेल्या असतात. पण हे सगळं करत असताना त्या कमिटीचं फंक्शनिंग थोडंसं अफेक्ट होतं आणि त्याचे डॉक्युमेंटेशन सादर करण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी असणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे कॉम्पोजिशन. त्या कमिटीमध्ये चेअरमन कोण, कोऑर्डिनेटर कोण, सेक्रेटरी असतील तर सेक्रेटरी कोण, सदस्य कोण आहेत, टेक्निकल असिस्टंट असतील तर टेक्निकल असिस्टंट कोण आहे, हे ठरले. जर तिथे काही नियम दिलेले असतील आपल्याला तर त्या नियमाप्रमाणे असलं पाहिजे. उदाहरणार्थ जर ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी असेल किंवा सेल अगेन्स्ट सेल फॉर प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, आयक्यूएसी असेल, सीडीसी असेल, तर या सगळ्या कमिटीजचे कॉम्पोजिशन हे नियमाप्रमाणे असले पाहिजे. दुसरे, प्रत्येक कमिटीचं काम करण्याचे काहीतरी उद्दिष्टे असतात, ती उद्दिष्टे स्पष्टपणे लिहिलेली असावीत. आणि मीटिंगचे रेकॉर्ड्स, अनेक महाविद्यालय किंवा लोक हे मोघम काहीतरी मीटिंग मिनिट्स लिहितात, की कारण ते एकतर तेव्हा लिहिली जात नाही जेव्हा ती घडली होती मीटिंग, ती जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा ते लिहत नाही. आणि मग काही दिवस झाल्यानंतर आपण विसरतो कोण काय बोललं होतं. मग काही लोक तर अगदी 4थ्या वर्षी काहीतरी लिहितात, अ मीटिंग वॉज कंडक्टेड ऑन सच अँड सच डेट, these many people were present and such things were decided, vote of thanks was presented by and so and so. असं नाही होत. त्या मीटिंगचे मिनिट्स लिहत असताना आपल्याला पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मीटिंगसाठीची नोटीस, त्या नोटीसवर नमूद केलेला अजेंडा. त्याच्यानंतर मीटिंगचे मिनिट्स लिहिताना किती वाजता, कोणत्या ठिकाणी, कोणत्या तारखेला ती मीटिंग झाली, कोण कोण लोक उपस्थित होते, मीटिंगवर अजेंडा कोणता होता, कोणती लोक अनुपस्थित होते. पहिल्या अजेंडामध्ये पहिला मुद्दा असेल मागील बैठकीचा आढावा, रिव्ह्यू ऑफ द अर्लियर मीटिंग. त्याच्यानंतर अजेंडाप्रमाणे एकेका मुद्द्यावर चर्चा होणे, तो मुद्दा कोणी मांडला, त्यावर ठराव काय झाला, अनुमोदक कोण होतं, सूचक कोण होतं. आणि असं करता करता तुम्ही जेव्हा पुढच्या मुद्द्यांवर येता की आता याची जबाबदारी कोणाला सोपवण्यात आली एखाद्या गोष्टीची आणि कधीपर्यंत डेडलाईन दिलेली आहे, हे सगळं करता करता तुम्ही येता ते वोट ऑफ थँक्सवर, समराईज करता वोट ऑफ थँक्सवर येतात. अशा पद्धतीने जेव्हा एखादी गोष्ट लिहिली जाते तेव्हा त्याला आपण मिनिट्स ऑफ द मीटिंग असं म्हणतो. मग अॅन्युअल रिपोर्ट्स असतील त्या कमिटीजचे, फोटोग्राफ्स असतील, न्यूजपेपरचे कटिंग्स असतील, काही अवॉर्ड्स मिळालेले असतील आणि काही स्पेशल ऍक्टिव्हिटीज घेतल्या असतील, एवढ्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा इन्क्लुजन आपण करतो तर एखाद्या कमिटीचं चांगलं काम होतं. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे चाललो आहोत आणि तो म्हणजे महाविद्यालयाची वेबसाईट. अनेक महाविद्यालयांची वेबसाईट ही अपडेटेड नसते, पण ती अपडेटेड असावी. मी आता चॅटबॉक्स मध्ये प्रश्न वाचत होतो आणि कोणीतरी प्रश्न विचारला होता की विद्यार्थ्यांना ईमेल मागवणे, स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे खूप अवघड आहे. हे मी जवळजवळ तिथेच कोरिलेट करणार आहे. आपल्या वेबसाईटवर हिट्स वाढत नाही, आपल्या वेबसाईट अपडेट नसतात आणि विद्यार्थ्यांचे ईमेल नसतात. याचा सरळ आणि सरळ संबंध गरजेशी आहे. आज तुम्ही झूम वापरतात, वेबिनार घेतात, कारण आपण कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही आहोत. नॅक करायचं आहे म्हणून गरज आहे. प्रत्यक्ष भेटता येत नाही म्हणून झूमचा वापर करतो आहोत. त्याचप्रमाणे तुमच्या वेबसाईटला हिट्स पडत नाहीयेत, तुमची वेबसाईट अपडेटेड नाहीये, याचा अर्थ त्या वेबसाईटची गरजच नाहीये.
विद्यार्थ्यांचे ईमेल आयडी नाहीये, कारण त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ईमेलचा वापर होत नाही. तुम्ही विद्यार्थ्याच्या ईमेलवर काही पाठवतच नाही त्यामुळे त्यांच्याकडे. सो कंपल्सरी करा की त्या ईमेलचा वापर ऑनलाईन ऍडमिशनसाठी होईल. बरोबर जीमेलच्या आयडीज ओपन करतील. गुगल क्लासरूमचा वापर कंपल्सरी करा. तिथे त्यांचे स्टडी मटेरियल्स पाठवा. जेव्हा विद्यार्थ्याला गरज निर्माण होईल तर आपोआप ईमेलचा वापर सुरू करतील. सेम इज विथ वेबसाईट. आपण स्वतः आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर कधी जाऊन पाहतो का? सो व्हिजिट युअर इन्स्टिट्यूशनल वेबसाईट ऑफन. आपण आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जेव्हा जायला लागाल तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये सांगाल अरे ती वेबसाईट अपडेटेड नाहीये. त्याला पण त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल, जो कोणता डेव्हलपर आहे किंवा वेबसाईट कमिटी आहे. आणि तुम्ही जर नाही पाहणार तुमची वेबसाईट तर दुसरे कशाला बघतील? आणि त्यामुळे वेबसाईटचं महत्व आता मी तुम्हाला सांगतो आहे, कारण हा मॉडर्न एज मिरर आहे. जसं बायोडेटा किंवा रेझ्युमे किंवा करिक्युलम वायटी हा एखाद्या व्यक्तीचं रिफ्लेक्शन असतं, तसं तुमची वेबसाईट तुमच्या महाविद्यालयाचं रिफ्लेक्शन आहे, त्याच्या रेप्युटेशन बद्दल सांगत असतं. जेव्हा आपण लिहितो डीबीटी स्टार कॉलेज, डीएसटी फिस्ट फंडेड कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज, कॉलेज अंडर सीपीई, त्यावेळेला त्या कॉलेजच्या वेबसाईटचं महत्व वाढत असतं. त्या सगळ्या गोष्टी आहेत. डीव्हीव्हीचा डेटा असेल, लेक्चर मॅनेजमेंट सिस्टम, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम, फॉर एक्झाम्पल मूडल असेल, कॅनव्हस असेल, या सगळ्या गोष्टी, पॉलिसी प्रोसिजर्स असेल, नॅकचं एक स्पेशल टॅब असावं ज्याच्यावर की इंडिकेटर वाईज, मेट्रिक वाईज डिटेल्स दिले असतील आणि त्याच्या लिंकवर पोहोचलो की आपल्याला चटकन माहिती सापडू शकेल. म्हणजे कॉलेजची वेबसाईट ऍक्च्युली डॉक्युमेंटेशनला सप्लिमेंट करणारा एक टूल म्हणून आता आपण पाहिलं पाहिजे. उदाहरण म्हणून मी रामकृष्ण मोरे कॉलेज आकुर्डी पुणे याच्या वेबसाईटचा स्नॅपशॉट इथे दिलेला आहे. पहा किती नीट नेटक्या पद्धतीने आयक्यूएससीच्या पेजवर आयक्यूएससी कमिटी, AQAR, आयक्यूएससीचे मिनिट्स, SSR चे डॉक्युमेंट्स हे ठेवलेले आहे. आणि SSR डॉक्युमेंट्स वर गेलं की इथे फक्त तुम्ही क्लिक करायची जरूर आहे. 1.1.2 वर क्लिक केलं की 1.1.2 चे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे सापडणार आहे. इथे तुम्ही पाहतायत अपलोड. आपल्या ऑनलाईन पोर्टलवरच त्यांनी व्यवस्था केली आहे. एखाद्याला कोणतं तरी डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे, अपलोडवर क्लिक करायचं, डॉक्युमेंट अपलोड करणार आहे. परंतु यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे एक व्हर्च्युअल स्पेस आहे. कुठे हे सगळे डॉक्युमेंट सेव्ह करणार आहात, तर ती गुगल ड्राईव्ह असू शकेल, ती वन ड्राईव्ह असू शकेल, ती क्लाउडची स्पेस असू शकेल, तो सर्व्हर असू शकेल महाविद्यालयाचा, जिथे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स ठेवायचे आहेत. शेवटच्या काही मिनिटांमध्ये आता पटकन हे काम सुरू कसं करायचं आणि सोयीस्कर कसं करायचं, पेपरलेस किंवा लेस पेपरकडे कसं जायचं, हे मी तुम्हाला सांगेन. दिस इज व्हॉट आय हॅव डन इन माय कॉलेज. नाव हिअर यू कॅन सी माझ्या कॉलेजच्या आयक्यूएसीच्या गुगल ड्राईव्हचा हा स्नॅपशॉट आहे. मी काय केलं आहे, नॅकच्या 4th सायकलला माझं कॉलेज जाणार आहे. 7ही क्रायटेरियाचे फोल्डर्स तयार केले आहेत आणि प्रत्येक फोल्डरमध्ये डेटा शीट त्या क्रायटेरियनशी रिलेटेड टाकलेली आहे. आणि ते एक्सेल शीट ओपन केल्यानंतर 1.1.2, 1.1.4 आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सापडतात. त्याच्यावर जर आपण क्लिक केलं आणि हे मी शेअर कोणाशी केले आहेत, त्या क्रायटेरियन कोऑर्डिनेटरशी किंवा मेंबरशी शेअर केलेलं आहे. ज्यांना कदाचित गुगल ड्राईव्हची माहिती नसेल त्यांनी आज जरा थोडासा त्यांचा हात ट्राय करावा त्याच्यावर. दे विल रिअलाइज की शेअर करता येतं. आता तो क्रायटेरियन कोऑर्डिनेटर तिथे त्यांनी काही चेंजेस केले की ऑटोमॅटिकली माझ्या आयक्यूएससीच्या फाईलमध्ये पण ते चेंजेस होत जातात. म्हणजे पुन्हा पुन्हा मेल करून ते पाठवा बरं माझ्याकडे, ते आणून द्या, ते फीडिंग करा, हे सगळे कामं कमी होत जातात. सो फर्स्ट टूल दॅट यू शुड बी युझिंग इज गुगल ड्राईव्ह. त्याच्यावरच या एक्सेल शीट्स टाका, कोऑर्डिनेटर्स बरोबर शेअर करा, जिथे जिथे आवश्यक आहे. उदाहरणार्थ ऍडमिशनचा डेटा असेल तर ऍडमिशन कमिटीच्या व्यक्तीशी शेअर करा. त्याने तिथे टाकला की आयक्यूएससी मध्ये डेटा रेडीमेड तयार आहे. आता तसंच हे कम्युनिकेशनच्या संदर्भात आहे, तर गुगल ग्रुप्स क्रिएट करा. उदाहरणार्थ मी क्रायटेरियन 1 to 7 चे गुगल ग्रुप्स शेअर केलेले आहेत. आता मला क्रायटेरियन 1च्या व्यक्तींना काहीही पाठवायचं असेल किंवा त्यांनी मला काही पाठवायचं असेल तर मी फक्त इथे क्लिक करायचं आहे, न्यू टॉपिक म्हणायचं आहे आणि ती इन्फॉर्मेशन क्रायटेरियन 1च्या सगळ्या लोकांमध्ये शेअर होत असते. याचे पार्टिसिपेंट्स कोण आहेत हे तुम्ही ठरवू शकता. तर हे ते 2 टूल्स आहेत. याचा आपण वापर केल्याने आपलं काम जे होणार आहे ते अत्यंत सोपं होणार आहे, कारण प्लॅनिंग चांगलं झालेलं आहे. पुरेसा वेळ आपल्याला मिळेल, कारण अनावश्यक कम्युनिकेशन मध्ये घालवणारा वेळ, प्रत्येकाला वेगळे ईमेल पाठवत राहणे, हे कमी होणार आहे. तुम्ही कन्सिस्टंट वर्क करत आहात, म्हणजे छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये पण सातत्याने काम करत आहात. त्याच्यामुळे कदाचित तुमचे अॅन्युअल रिपोर्ट्स व्यवस्थित तयार होतील आणि एक सुंदर SSR तयार होईल.
पण महत्वाची गोष्ट जोशी सर नेहमी एम्फेसिस करतात याच्यावर, ती जी करायची आपल्याला, आपल्या कम्युनिकेशन स्किल्स, आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते बोलण्याची पद्धत पण छान असली पाहिजे. त्याच्यासाठी शांत डोकं लागतं आणि जिव्हेवर साखर लागते. त्यानंतर मदतीचा हात लागतो आणि सातत्याने लोकांकडनं फीडबॅक घ्या. काही चुकतं आहे का, कसं झालं, चांगलं झालं का, काही बिघडतं आहे का, लोक फीडबॅक देतील तुम्हाला आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करायचे. सो जस्ट टू समराईज की डॉक्युमेंटेशन हा SSR चा बॅकबोन आहे, कणा आहे. जर डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे तर SSR ची संपूर्ण प्रोसेस ही खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला SOP आणि DVV चा आधार घ्यावा लागणार आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, आणि डेटा व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशनचे जे टेम्पलेट्स नॅकनेच आपल्याला दिलेले आहेत त्यांचा आधार घ्यायचा आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. ऑर्गनाईज करा, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा हा आपल्या स्वभावाचा, वागण्याचा एक भाग झाला पाहिजे. मग तयारीला लागा आणि संपूर्ण तयारी झाल्यानंतर IIQA सादर करा. अँड आय एम शुअर NAC will be a successful venture for all of you. So with this, I end this discussion with all the participants who are present here. I take this opportunity to thank RUSA for offering me this platform to discuss all these things. I also thank Professor B.D. Bhore and Professor Nanaure for offering the help in designing this PowerPoint presentation. Thank you very much. Thank you, sir. Thanks for your nice presentation, which is very resourceful, informative, and guiding force for all of us. Thank you, sir. Thanks once again. Thank you. शेवटचं टेक्निकल सेशन नाहीये हे, पण आपले आदरणीय डॉक्टर विजय जोशी सर, जे सध्या मेन कन्सल्टंट आहेत रुसा महाराष्ट्राचे चीफ कन्सल्टंट, मी त्यांना विनंती करते की त्यांनी रोल ऑफ IQAC इन असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन प्रोसेस या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करावं. सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर जे चार्टवर प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर आपले दोन्हीही टेक्निकल रिसोर्स पर्सन आपल्याला इथे देतील आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचं समिंग अप असेल. तर मी विनंती करते आदरणीय डॉक्टर विजय जोशी सर यांना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय असं मी गृहीत धरतो. हो. आणि माझ्या मते आवाज पोहोचण्यापेक्षा मी जे सांगणार आहे ते आपल्यापर्यंत पोहोचेल असं मी गृहीत धरतो. मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. मित्रो, नांदेड विभागाच्या सहसंचालिका नलिनी मॅडम, माधव गव्हाणे सर जे आमचे मित्र आहेत, प्राचार्य आहेत, व्हाईस प्रिन्सिपल ज्यांनी आता संबोधन केलं त्या अनुजा मॅडम, अभिजित जाधव, आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचं अगदी सुरुवातीपासून आपण ऐकलं ते गोपाळराव पाटील साहेब. मला आठवते जाधव सरांची, आणि खूप चांगलं वाटतंय कारण शाहू महाविद्यालय हा लातूर पॅटर्न साठी एक प्रसिद्ध महाविद्यालय, ज्याच्यामध्ये अत्यंत गुणवंतांची खाण ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून आली आणि शाहू पॅटर्न सगळीकडे राबवला जाऊ लागला. त्या महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा ते ऑटोनॉमीला जात होते त्या काळामध्ये 2013-14 साल असेल कदाचित, ऑटोनॉमीच्या संबंधी प्रचंड रेजिस्टन्स असताना तिथल्या सगळ्या माझ्या शिक्षक बंधूंना संबोधित करण्याची मला संधी मिळाली. आणि त्यानंतर आता एका बाजूला पूर्णपणे लातूर पॅटर्ननी ज्युनियर कॉलेजच्या पासून निघणारी प्रचंड मोठी गुणवंतांची खाण, आणि दुसऱ्या बाजूला गेल्या 5-6 वर्षामध्ये ऑटोनॉमी संबंधीचे प्रयोग करणारं शाहू महाविद्यालय हे केवळ मराठवाड्यामध्येच नव्हे तर भारतीय स्तरावरती आता एक चांगलं नाव झालंय. त्याची सुरुवात, त्याच्या सुरुवातीच्या सहप्रवासी मी होतो, याचा मला खूप आनंद आहे. आणि त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आज ही चर्चा अवलंबलेली आहे. फार छान गोष्ट आहे. एकीकडे महामारीचा कहर बाहेर आहे, मृत्यूचं थैमान चाललेलं आहे, आणि या सगळ्या ह्याच्यात सगळी आपली वसुंधरा बिघडलेली आहे, सगळं वातावरण विचित्र झालेलं आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये उच्च शिक्षणाच्या संबंधीचा अत्यंत आस्था असलेली ही सगळी मंडळी जी खूप दूर आहेत एकमेकांपासून, वेगवेगळ्या स्तरावरती आहेत. मला तर कोणीतरी सांगितलं की कलकत्त्यापासून काही मंडळी जॉईन झालेली आहेत. तर मग इतक्या दूर असतानाही आपण इमोशनली एका विषयासाठी इतके जवळ आलं,
याचं कारण हा सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे की आपल्या उच्च शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल आणि कशा पद्धतीने आपण उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठी चळवळ उभी करू. महाराष्ट्र हे नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे उच्च शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणाचा दर्जा महाराष्ट्राची शान आहे. आणि याचं कारण एकमेव आहे की या संबंधित असलेले सगळे प्राचार्य, म्हणजे सगळे प्राचार्य मित्र आहेत या विभागातले, हे सगळे एकत्र येऊन एकमेकांच्या महाविद्यालयांना जी सुरुवातीपासून मदत करत आलेले आहेत. आपल्याला गव्हाणे सरांनी सुरुवातीला स्टॅटिस्टिक्स सांगितलं की 30 वर्षाचा आपण जर का नॅकचा इतिहास पाहिला तर अद्यापपर्यंत आपण 30% सुद्धा नॅकचं मूल्यांकन मानांकन करू शकलेलो नाही. आणि त्यासाठी एक प्रचंड मोठा बदल नॅकच्या फ्रेमवर्क मध्ये आला. आणि त्या बदलामुळे जसं नवीन अभ्यासक्रम आल्यानंतर, नवीन प्रश्नपत्रिका संच आल्यानंतर विद्यार्थी धास्तावतो, तशी सगळी महाविद्यालय धास्तावली. आणि स्टॅटिस्टिकल बेस ही जी असेसमेंटची स्कीम आहे, त्या स्कीम मध्ये काय होईल नेमकं याच्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. पण हळूहळू अनेकांच्या प्रयत्नाने, जसं आधीच्या पूर्वसुरींनी जे प्रयत्न केले होते त्यामुळे आपल्याला आत्ताची जी महाराष्ट्रातली मानांकनाची स्थिती दिसते, त्याचप्रमाणे अनेक लोकांनी प्रयत्न करून याविषयीचा एक उद्बोधन संपूर्ण महाराष्ट्रभर उद्बोधनाची एक चळवळ केली. आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आता आपण जवळजवळ या नव्या फ्रेमवर्कला रुळू लागलोय आणि नव्या फ्रेमवर्कच्या प्रमाणे आपण सगळ्या व्यवस्था निर्माण करू लागलोय. माझे 2 तरुण सहकारी, 2 तरुण तडफदार सहकारी, ज्यांनी आपल्या दोघांना अत्यंत उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यांची आस्था, त्यांची या संबंधीची पुटतिडीक त्यांच्या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये जाणवत होती. अत्यंत तजेलदारपणे नव्या जोमाने ते आपल्याला माहिती देत होते. ते स्वतः दोघही जण इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल आपल्या आपल्या महाविद्यालयाची सांभाळतात. आणि त्यामुळे निश्चितच हे सगळे अनुभवाचे बोल आहेत. हे काही पुस्तकी विवेचन नव्हे, तर अनुभवातून आलेले हे सगळे बोल आहेत. ते मला असं वाटतं आपल्यापर्यंत या हृदयीचे त्या हृदयी घालण्यासाठीचा त्यांचा जो प्रयत्न होता तो खरोखरच वाखाणण्यासारखा होता. अर्थात हळूहळू मी नेहमी म्हणतो की एक नवीन पिढी तयार व्हावी, कारण आपण एक सक्सेशन प्लॅनिंग आपल्याकडे नसतं. आणि सक्सेशन प्लॅनिंगला आता खरं तर जास्त महत्व आहे की एक पिढी उलटून जाते आणि जसं नवीन पिढी, म्हणजे मी नेहमी हे उदाहरण देतो, मला ते खूप आवडतं उदाहरण, की एखादा वडील काही दिवसानंतर गणपतीचा पाट अलगत दुसऱ्या आपल्या मुलाकडे सरकवतो आणि सांगतो की आता पुढल्या वर्षापासून गणपती तुम्ही करायचा, आता आम्ही खूप केलं, आता हा म्हणजे संस्कृतीच ती मुलाकडे सरकवत असतो. आणि मुलगाही अभिमानाने गणपती आपल्याकडे गणपती बसवतो. आणि त्याच पद्धतीने आम्हाला महाराष्ट्रभर, आणि ही सगळी मंडळी आपल्याला बघितलं तर संगमनेरचे श्रीहरी आहेत किंवा आमचे ननवरे सर आहेत ते सोलापूरचे आहेत, म्हणजे केवळ मुंबई पुण्याकडली मंडळी न घेता आम्ही या इंटिरियर महाराष्ट्रामधली ही सगळी तरुण मंडळी शोधून शोधून निवडून तावून सुलाखून मग आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टी मांडतायत. आणि मला वाटतं हे खूपच चांगली गोष्ट आहे. मी सुरुवातीलाच गव्हाणे सरांचं, शाहू महाविद्यालयाचं, आमच्या जॉईंट डिरेक्टर सहसंचालकांचं अभिनंदन करतो की लातूरच्या मध्ये आपल्याला जी महाविद्यालय, मग ती अनएडेड असोत, एडेड असोत, पहिलं सत्र, पहिली सायकल, दुसरी सायकल, या सगळ्या प्रवासामध्ये मदत व्हावी यासाठीचा हा जो खटाटोप त्यांनी केला. आणि आमचे प्रमोद पाबरेकर सर आहेत, त्यांचं नेटवर्किंग जबरदस्त आहे, त्या माध्यमातून आपण एकमेकांशी जो संवाद साधतोय तो खरोखरच योग्य आहे. मित्र, मला नेहमी मला खरं आवडलं असतं की ही माझे 2 सहकारी जे सुरुवातीला बोलले त्याच्यावरतीच मला विवेचन करायला सांगितलं असतं तर खरं आवडलं असतं. पण ही मंडळी माझ्याकडे जे काम देतात ते नेहमी त्रासदायक काम देतात. ते काय सांगतात की सर हे सगळं ठीक आहे, तुम्ही इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल बद्दल बोला. आणि खरोखरच मला मनापासून असं वाटतं की आपण इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल या संकल्पना नीट आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. माझी अशी धारणा आहे की दर्जाच्या संबंधी असलेली ही इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलची संकल्पना आपल्या उच्च शिक्षणामध्ये फारशी रुजली नाही. आपल्या उच्च शिक्षणामध्ये या सगळ्या इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलच्या संकल्पनेचं मला असं वाटतं, मी जर का स्क्रीन मला शेअर करायला परवानगी दिली तर चालेल, कारण माझ्या सगळ्या सहकार्यांना आपण को-होस्ट केलंय, मला मात्र पार्टिसिपंट ठेवलंय. त्यामुळे मला आपल्याला विनंती करायची आहे की मला जर का स्क्रीन शेअर करू दिलं तर बरं होईल. करून द्याल का प्लीज? हॅलो.
हॅलो. येस येस, थँक्यू 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 थँक्यू. तर थँक्यू अभिजित, थँक्यू. तर आता मला असं वाटतं अभिजित माझा स्क्रीन आपल्याला दिसतोय असं मी गृहीत धरतो. करेक्ट करेक्ट. सो माझ्या संपूर्ण प्रेझेंटेशनचं मी नाव क्वालिटी कल्चर अंडरस्टँडिंग इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल असं दिलेलं आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल ही संकल्पना खूप दिवसापासून, खूप वर्षापासून नॅकनी रुजवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या महाविद्यालयामधनं पहिली सायकल झाल्यानंतर दर्जाच्या संबंधी काम करणारी इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल या अस्तित्वात आल्या. त्याचं कंपोजिशन दिल्याप्रमाणे आपण तयार केलं आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल अस्तित्वात येऊन ते कार्यरत झाल्या. परंतु ही जी संकल्पना आहे ती मी मगाशी म्हटलं तशी आपल्यामध्ये रुजली नाही, आपल्याला ती समजली नाही, किंबहुना त्या संकल्पनेचा विचार अधिक व्यापक आहे हा मनामध्ये आपण विचार केला नाही. त्यामुळे इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलचे कोऑर्डिनेटर याचा अर्थ माहिती गोळा करणारे आणि SSR तयार करणारी मंडळी किंवा AQR तयार करणारी मंडळी असा आपण घेतला आणि तिथेच नेमकी मुळात चूक झाली. आपल्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सगळे जे उद्योग आहेत त्या उद्योगामध्ये सर्व्हिसेसचा किंवा आपल्या प्रोडक्टचा दर्जा उंचवावा यासाठी अनेक क्वालिटी मुवमेंट्स आल्या आणि या क्वालिटी मुवमेंट पैकी प्रकर्षाने मला ज्या 3 महत्वाच्या मुवमेंट वाटतात ती म्हणजे क्वालिटी सर्कल. आता क्वालिटी सर्कल म्हणजे काय? ती एखाद्या शॉप फ्लोअरवरती, एखाद्या कंपनीवरती, एखादा उत्पादनाचा जो विभाग आहे त्या विभागात काम करणारी मंडळी एकत्र येतात, जे सिमिलर काम करणारी मंडळी आहेत ती एकत्र येतात आणि आपल्या विभागात जे काम चाललंय त्या कामाच्या विषयीचा आढावा घेतात आणि तो आढावा घेतल्यानंतर आपल्या त्या कामामध्ये जर का एखादी अडचण आली, एखादा प्रश्न निर्माण झाला, ते अधिक काम चांगलं कसं करता येईल याच्या संबंधीचा विचार एकत्र बसून करतात आणि मग हा विचार झाल्यानंतर ते सोल्युशन देऊन अधिक चांगल्या पद्धतीचं प्रोसेस राबवण्याचा ते प्रयत्न करतात. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट ही आहे की आपण त्या विभागातली सगळी मंडळी एकत्र येतात, म्हणजे ते मॅनेजर पासून पिऊन पर्यंत, आणि मग हे क्वालिटी सर्कल्स एस्टॅब्लिश झाली आणि त्यानंतर प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसेसचा दर्जा वाढवण्याकडे कल झाला. जपानमध्ये कायझन नावाची व्यवस्था आली. मला वाटतं टोयोटो सारख्या कंपनीनी ही व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने राबवली आणि या व्यवस्थेमधली पण संकल्पना हीच आहे की सातत्यपूर्ण इम्प्रूव्हमेंट सगळ्या प्रक्रियेमध्ये करणं, सातत्यपूर्ण छोटे छोटे पॉझिटिव्ह बदल आपल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये करणं. अगदी छोटे महत्वाचे मोठे बदल नाही तर स्मॉल चेंजेस ऑनगोईंग सातत्याने ते बदल करणं. इथे सुद्धा सगळी मंडळी एकत्र येऊन हे सातत्याने बदल करत असतात. 6 सिग्मा ही त्याच्यामध्ये थोडीशी ऍडव्हान्स प्रोसेस आली आणि त्या 6 सिग्मा मध्ये थोडंसं डिसिप्लिन आलं. मग ते स्टॅटिस्टिक वर आधारावरती डेटा ड्रिव्हन अप्रोच आला आणि पण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटची मेथोडॉलॉजी त्यातनं जनरेट झाली. त्यामुळे सातत्यपूर्ण दर्जाचा विचार करणारी ही सगळी व्यवस्था निर्माण झाली आणि नेमकी या व्यवस्थेमध्ये जर का आपण पाहिलं तर ती सायकल जी आहे ती परफॉर्म, मॉनिटर, इम्प्रूव्ह, प्लॅन अँड अगेन परफॉर्म, हे असं सायकलिक पद्धती आपल्या सगळ्या व्यवस्थांकडे त्रयस्थपणे बघून त्याच्यामध्ये आवश्यक असलेली सोल्युशन आणण्यासाठी जी सायकलिक पद्धत अस्तित्वात आली त्या पद्धतीने या सगळ्या व्यवस्था निर्माण झाल्या. आता उदाहरणार्थ कायझन मध्ये काय होतं तर सगळे जे त्यांचे एम्प्लॉईज आहेत ते एकत्र येतात, त्याच्यानंतर ते एक सगळ्या प्रश्नांची यादी तयार करतात, मग ते एनकरेज करतात की सोल्युशन सांगा, मग ते सोल्युशन टेस्ट केलं जातं आणि मग आपल्या लक्षात असं आलं की ह्याचा फायदा होतोय तर मग ते रेग्युलर सक्सेसफुल त्याचं अडॉप्ट केलं जातं ते सोल्युशन आणि त्यानंतर आपली प्रोसेस इम्प्रूव्ह होते. इथे सुद्धा सायक्लिक इम्प्रूव्हमेंट, कंटिन्युअस सायक्लिक इम्प्रूव्हमेंट ही व्यवस्था आहे. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, सगळी लोक जी आपल्या स्वतःच्या व्यवस्थेमधलीच आहेत, कोणी बाहेर येऊन त्यांना काही सांगत नाही, ती एकत्र येऊन सातत्याने या सगळ्या दर्जाचा विचार करतात. आपण शब्द वापरतो क्वालिटी सस्टेनन्स, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, क्वालिटी एनहान्समेंट, क्वालिटी अश्युरन्स, म्हणजे हा दर्जा आपल्याला मिळेल अशी हमी आपण देतो. केवळ हमीच देत नाही तर दर्जा अधिक वाढवण्यासाठी ती नुसती हमी नाही तर त्याचा सस्टेनन्स, अशाच पद्धतीचा दर्जा सातत्याने मिळेल
अशी सुद्धा आपण हमी देतो आणि दर्जाचं वाढ होईल याच्यासाठीचे हे सगळे प्रयत्न ही सगळी मंडळी करत असतात. 6 सिग्मा मध्ये सुद्धा व्यवस्था तीच आहे. एक 5 स्टेप जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम डिफाईन करणं, क्वांटिफाय करणं आणि मग त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन घेऊन तो सोल्युशन त्याची व्यवस्था करणं. मला वाटतं इन्शुरन्स सेलनी सर्वात पहिले आपण ज्या पद्धतीने स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे सारखं इव्हॅल्युएशन करतो किंवा आपण ऑडिट करतो या माध्यमातून दर्जा उंचावण्यासाठीची मदत करणं हे इंटरनल क्वालिटी अश्युरन्सचं काम आहे. स्ट्रॅटेजिक बेंचमार्किंग करणं हे इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलचं काम आहे. प्रत्येक जी व्यवस्था आपल्या महाविद्यालयामध्ये, मग ती ऍडमिशन प्रोसेस असू दे, एक्झामिनेशन प्रोसेस असू दे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसेस असू दे, या सगळ्या व्यवस्थांचं मानकीकरण करणं, स्टँडर्डाइज त्या व्यवस्था सगळ्या करणं आणि त्या व्यवस्था तशाच राबवल्या जात आहेत की नाही याचा विचार सातत्याने करणं, याला आपण क्वालिटी मॅनेजमेंट. आणि मग आपण हा दर्जा मेंटेन करतोय की नाही हे पाहण्यासाठीची जी एक्सटर्नल एजन्सी आहे ती आपल्याला सर्टिफिकेशन देतं आणि ती म्हणजे नॅक सारखं मूल्यांकन करणारी एजन्सी आहे. तर हा सातत्याने जे ठरलं आहे, जे अपेक्षित आहे त्या अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आपल्या सगळ्या स्टेक होल्डरच्या पदरात या सगळ्या प्रोसेसचा दर्जा सातत्यपूर्ण पद्धतीनं आम्ही करत राहू अशा पद्धतीचा दर्जाच्या विषयीचा ऍश्युरन्स आपण इंटरनल क्वालिटी ऍश्युरन्स सेलच्या माध्यमातून देतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल मधलं कॉम्पोजिशन आपल्याला माहिती आहे. या कॉम्पोजिशन मध्ये आपण म्हटलं तसं चेअरपर्सन आपले प्राचार्य असतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ येतो, टीचिंग मधले काही लोक असतात, शिक्षक प्रतिनिधी असतात, मॅनेजमेंटची मंडळी बसतात, लोकल सोसायटी म्हणजे असते, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या सगळ्या व्यवस्थांमधले जे स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्यांची कमिटी असते. ही जवळजवळ 6 सिग्मा आधीची मी जी क्वालिटी सर्कल म्हटलं त्याचं हे रूप आपल्याला इथे समोर दिसेल. आणि मग कोणाला तरी एका शिक्षकाला सिनियर टीचर्स जो असतो त्याला डायरेक्टर किंवा कोऑर्डिनेटर ह्याचं नेमलं जातं आणि डायरेक्टर आणि कोऑर्डिनेटर नेमल्यानंतर या सगळ्या व्यवस्थांकडे आपण पाहावं अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. पण आज इथे बसलेल्या सगळ्या इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलच्या सगळ्या डायरेक्टर किंवा कोऑर्डिनेटरला माझा प्रश्न आहे, खरोखरच हा डायरेक्टर, ऑफकोर्स प्राचार्य डायरेक्टर निवडताना अति फार चांगल्या पद्धतीने डायरेक्टर निवडतात. तो सिनियर असावा, त्याच्या डोक्यात बर्फाची फॅक्टरी असावी, तोंडावरती साखर असावी, त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध असावेत, त्यामुळे काम सुकर होईल. पण इंटरनल क्वालिटी अश्युरन्सचा जो माणूस असतो अत्यंत त्रस्त असतो. त्याला लोक वेळेत माहिती देत नाहीत, कारण भारतीयांना माहिती ठेवणं, डॉक्युमेंटेशन हे भारतीयांच्या रक्तात नाही. आपल्याला काय शिकवलंय, उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला समजता कामा नये. आणि त्यामुळे आपण जे चांगलं करतोय त्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नसतं आणि मग त्रास होतो. प्रत्येकाकडनं त्याचे रिसर्च पेपर घ्या, त्याचं क्वालिफिकेशन घ्या, त्याची सगळी म्हणजे आमच्या पिंगळे सरांनी जसं सांगितलं की सातत्यपूर्ण हे सगळे डॉक्युमेंटेशनचे सोर्स जमा करणं आणि बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल अशा पद्धतीने आपल्याला नॅक विचारतं की बाबा सपोर्टिंग डॉक्युमेंट द्या, लिस्ट द्या, कोण होते विद्यार्थी, ATR द्या. या सगळ्याची यंत्रणा एकत्र करत तो अक्षरशः मेटाकुटीला येतो आणि प्रत्येक IQAC कोऑर्डिनेटर प्राचार्यांना सांगत असतो, सर आता पुरे म्हणजे मी केलं, खूप केलं, आता पुढल्या वर्षी तुम्ही दुसऱ्याला ही जबाबदारी द्या, माझ्याकडे बाबा ही जबाबदारी नको. अनेक इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलची सगळी माझे मित्र आहेत, ते मला सांगतात की सर अहो आमचे जे मित्र आहेत आमच्या बरोबर लागलेले, मी एकत्र लागलो, तो मागे मी पुढे, त्यांच्याशी सुद्धा आमचा वाद होतो. याचं कारण आम्ही त्यांना माहिती मागायला जातो, माहितीसाठी तगादा लावतो, ते माहिती पुरवत नाहीत, आम्ही प्राचार्यांना सांगतो. प्राचार्यांना सांगितलं की प्राचार्य त्यांना बोलवून ओरडतात, का देत माहिती, तुम्हाला आम्ही मेमो देऊ, अमुक तमुक, आणि मग आमचं वितुष्ट येतं. इतक्या पद्धतीची व्यवस्था हात घ्यायला येते. आता जी चांगली महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये MIS सगळ्या चांगल्या पद्धतींची पद्धती ऑलरेडी अवलंबलेल्या असतात. मी माझ्यासारख्या ऍव्हरेज महाविद्यालयांची गोष्ट करतोय की इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल ही एक त्रासदायक गोष्ट आहे अशी मनामध्ये आपल्या संकल्पना येते. मला सगळ्या माझ्या मित्रांना सांगायचंय की जेव्हा एखादी गोष्ट आपण मनाविरुद्ध करत असतो त्याचा आपल्याला खूप जास्त भार वाटतो, पण एखादी गोष्ट जर का आपण आनंदाने केली तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण ते काम करू शकतो.
आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल म्हणजे केवळ माहिती संकलन करणारी व्यवस्था नाही, तर आपल्याला आपल्या नशिबाने आपल्या महाविद्यालयाचा दर्जा उंचवण्यासाठी एक उत्तरदायित्व आपल्याकडे आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या पदरामध्ये आपण उत्तम दर्जाचं शिक्षण टाकण्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती मदत करायला आपण मदत करू शकतो, अशी जर का भावना आपल्या मनामध्ये ठेवली तर आपल्याला इतकं त्रासिक वाटणार नाही. मग इंटरनल IQAC सध्या काय करते? तुम्ही म्हणता इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल म्हणजे क्वालिटी सस्टेनन्स वगैरे बद्दल तुम्ही सांगताय. सध्या काय करते? आणि मी प्रयत्न केला की इतर महाविद्यालय सध्या इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलचं जी प्रेझेंटेशन आहे त्या सगळ्या महाविद्यालयाचे अनेक महाविद्यालयांमध्ये मी NAAC असेसर म्हणून गेलोय आणि या सगळ्या महाविद्यालयांचा अनुभव लक्षात घेता जे महाविद्यालयात होईल ते इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल करतं असं सांगितलं. म्हणजे वर्कशॉप केला, इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलने केला, सेमिनार आम्हीच केला, एक्झिबिशन आम्हीच केलं, निदान आम्ही सजेस्ट केलं दर्जा वाढवण्यासाठी हे एक्झिबिशन करा असं आम्ही सजेस्ट केलं, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कम्प्युटर घ्या हे आम्ही सजेस्ट केलं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करतात, मॅगझिन काढतात आणि माहितीचं संकलन फक्त करत असतात. आणि मग इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल